सो गाईज, तर आज मी बनणार आहे सुपर वुमन, कारण की आता आहे वुमन डे, उद्याच आहे वुमन डे. तर वुमन डेची आपली पावर दाखवूया आपण की आपण कसं करतो. वर्षाचे 12 महिने आपला स्वयंपाक, आपलं काम कोणतं पण. तर तुम्हाला मी दाखवते सुपर वुमनचं आजचं हे जेवण मी कसं करते. 3 याची गॅस आहे माझ्याकडे, 3 ठिकाणी 3 टोपं ठेवली. आता 3 रेसिपी एकसाथ बनवते आणि ते पण तुम्हाला लाईव्ह दाखवते मी डायरेक्टली, ठीक आहे. तर सगळ्या ह्याच्यात पातेल्यामध्ये मी तेल टाकलंय. इथं करणार आहे खाळीची कोळंबी, इथं करणार आहे कलेजी, इथं करणार आहे पेटा. तर या बघायला रेसिपी. चलो, तर मी काय केलं, सगळ्यात पहिलं ना सगळ्या रेसिपीला जेवढं लागणार आहे ना कांदा तेवढा कट करायचा. मी आता कट केला, त्याच्यात टाकते. ओके, तर लगेच त्याच्यात पण टाकते आणि थोडं फक्त सांभाळून करायचं. याच्यात टाकून देते ना. कलेजी बघा, कलेजी, कलेजी. बापरे, होळीला पण एवढं भारी जेवण नाही भेटलं जे आज भेटलं. हा ना, छान आहे ना, मस्त झालंय. बिना वाटणचं बनवले गाईस. तर तुम्हाला सांगते एकदम झटपट रेसिपी बनवली मी. आणि तिन्हीकडे 3 मी फेटा. येस, फेटा बघा, फेटा. फेटा पण शिजला एकदम भारी. बा जाम भारी झालंय का. चला, हे तुम्ही सगळं संपवून टाका. आणि गाईस, तुम्ही पण अशी रेसिपी बनवा. त्यांना सांग बनवून, मी 3 गॅसवर ठेवून बनवलं. तू पण सांग ना त्यांना, दाखवलं त्यांना मी. तर गाईस, तुम्ही पण असं बनवा आणि तुमच्या नवऱ्याला असं खायला घाला. तर चला, कसं वाटलं आजचं मी तुम्हाला ब्लॉग माझा आणि रेसिपी मला नक्की कमेंट करा. बाय. ते खाडीची जिवंत कोळंबी आहे, एवढी भारी लागते ना खायला, एकच नंबर लागते. पण हिला तुम्ही ना सुक्की बनवायची. ही खूप जिवंत होती पण आता तिला बराच वेळ झाला, म्हणजे अर्धा तास झाला. तर आता मी तुम्हाला दाखवून देते. ही खाडीची कोळंबी तुम्ही बघा किती छान दिसते ना, हे बघा, वाव. आणि त्यानंतरला काय झालं माहिती आहे का, आज मग बोलले अजून मच्छी काय घेऊ, तर काहीच नाही भेटलं. मग आम्ही घेतलेलं आहे तुमच्या भावासाठी कलेजी आणि फेटा. तर तुम्हाला मी कलेजी पण बनवून दाखवणार आहे, फेटा पण बनवून दाखवणार आहे. आणि आपली खाडीची काळी कोळंबी, ती पण बिना वाटणाची कशी बनवायची रेसिपी कंटिन्यू बघा. चलो. तू काय खाशील? तू नाही मग आज नमस्कार गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर चला, तुमच्यासाठी आज एक मस्त ब्लॉग घेऊन येते परत. जसं की सर्वांना आवडतो तो म्हणजे आपली नॉनव्हेजची रेसिपी. तर चला, आज पण आपण आलो आहे फिश मार्केटला, उरणच्या. तर बघूया आपल्याला उरण फिश मार्केटमध्ये आज काय भेटतंय का. आणि भेटलंच तर तुम्हाला मी दाखवते की मी आज काय घेते आणि त्याची मी रेसिपी कशी बनवते तुमच्यासाठी खास. होळीला काय बनवलं दाखवलंच नाही तू. होळीचे मिनी ब्लॉग टाकलाय ॲक्च्युली, तो अपलोड झाला नाही वाटतं काहीतरी इश्यूमुळे. घरी गेलती ना तू? मी घरी होती, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मी होळीला काय काय खाल्लं. आणि हा पण आला होता खायला. चला. काय आलं का? कोणच नाही आज. ही कुठली मच्छी? काय थोडंच ना मग तेच बघतो. बघते आता, काहीच नाही आज. बघू चला, अजून काय आहे का. तिकडे जाऊ का? चल. इकडं तर मला तर जायलाच नको. काही कमी नको. चल तिकडे जाऊ. कुठं? तिथं घेऊ काय ते. बघू वाटलं परत उद्या येऊ, रविवारी येऊ मग आपण. ती आमची झोपली, तर ती पाठी लागली म्हणून घेऊन आला तिला. तू काय खाशील? तू नाही मग आज सो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आपल्या किचनमध्ये. आता आपण आलोय आपल्या उरणच्या फिश मार्केटमधून. तुम्ही तर बघितलं आजचा मार्केट थोडासा बसलेला होता. मी तुम्हाला नेहमी अपडेट देत असते की मार्केट कधी वाढतो कधी कमी होतो. जसं की स्टॉक मार्केटसारखा मच्छीचा मार्केट वाढतो आणि कमी होतो. तर आज मार्केट खूप कमी होतं, म्हणजे मला तर वाटते काहीच नव्हतं. म्हणून मी मार्केटमधून आज काय घेऊन तुम्हाला दाखवते बघा. सगळ्यात पहिला ही बघा, ही आहे बघा उडते खाडीची जिवंत कोळंबी आहे. एवढी भारी लागते ना खायला, एकच नंबर लागते. पण हिला तुम्ही ना सुक्की बनवायची. ही खूप जिवंत होती पण आता तिला बराच वेळ झाला, म्हणजे अर्धा तास झाला. तर आता मी तुम्हाला दाखवून देते. ही खाडीची कोळंबी तुम्ही बघा किती छान दिसते ना, हे बघा, वाव. आणि त्यानंतरला काय झालं माहिती आहे का, आज मग बोलले अजून मच्छी काय घेऊ, तर काहीच नाही भेटलं. मग आम्ही घेतलेलं आहे तुमच्या भावासाठी कलेजी आणि फेटा. तर तुम्हाला मी कलेजी पण बनवून दाखवणार आहे, फेटा
पण बनवून दाखवणार आहे आणि आपली खाडीची काळी कोळंबी ती पण बिना वाटणाची कशी बनवायची रेसिपी कंटिन्यू बघा. चलो. सो गाईज, तर आज मी बनणार आहे सुपर वुमन, कारण की आता आहे वुमन डे, उद्याच आहे वुमन डे. तर वुमन डेची आपली पावर दाखवूया आपण की आपण कसं करतो. वर्षाचे 12 महिने आपला स्वयंपाक, आपलं काम कोणतं पण. तर तुम्हाला मी दाखवते सुपर वुमनचं आजचं हे जेवण मी कसं करते. 3 याची गॅस आहे माझ्याकडे, 3 ठिकाणी 3 टोपं ठेवली. आता 3 रेसिपी एकसाथ बनवते ते पण तुम्हाला लाईव्ह दाखवते मी डायरेक्टली. ठीक आहे. तर सगळ्या पातेल्यामध्ये मी तेल टाकले. इथं करणार आहे खाडीची कोळंबी, इथं करणार आहे कलेजी, इथं करणार आहे पेटा. तर या बघायला रेसिपी. चलो. तर मी काय केलं, सगळ्यात पहिलं ना सगळ्या रेसिपीला जेवढं लागणार आहे ना कांदा तेवढा कट करायचा. मी आता कट केला, त्याच्यात टाकते. ओके. तर लगेच त्याच्यात पण टाकते आणि थोडं फक्त सांभाळून करायचं. बघा याच्यात टाकून देते बाकीचं. ओके. आता काय करूया आपण, 1 2 3. ओके. कांदा टाकले कारण की तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. कांदा थोडंसं सॉफ्ट होऊन देतोय आपण. आता मी याच्यामध्ये काय टाकते तुम्हाला दाखवते, जस्ट 2 मिनिटं करते. बघा तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. कांदा मस्त त्याची रेड झाला आहे, म्हणजे कांद्याने ऑलमोस्ट कलर सोडून दिला. इथे पण दिलं आहे. हा गॅस थोडासा स्लो आहे म्हणून इथे हा थोडा स्लोमध्ये होते. मग आपण हे करून घेऊया. आता मी याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट, चवीनुसार. याच्यात पण टाकते. याच्यामध्ये होणार आहे कलेजी, त्याच्यामध्ये होणार आहे पेटा. सगळ्यामध्ये एकच वाटण आहे आपलं. तुम्हाला खरं सांगते, तुम्ही ही पेस्ट बनवून ठेवा. तुम्ही कितीही प्रकारच्या भाज्या तुमच्या घरात पटकन करू शकता. आता मी हे मिक्स करते. ही एक मिक्स करूया, तोपर्यंत ती होत राहते. ही मिक्स करून झाली तर तोपर्यंत ती होत राहील. पहिला मिक्स करूया. तिचा गॅस आपण फास्टच ठेवला आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगते मी याच्यामध्ये काय ॲड करते. ओके. सो आता मी याच्यात टाकणार आहे हळद. आता मी याच्यात पण टाकणार आहे हळद. धण्याची पावडर टाकते याच्यात थोडी, कारण मच्छीमध्ये आपण कमीच टाकतो, पण जास्त म्हणजे आपण कलेजीमध्ये आणि पेट्यामध्ये आपण हळद पण टाकून घेतो. ओके. सगळं टाकलं. आता मी टाकते याच्यामध्ये आपला स्पेशल, सगळ्यांचा फेवरेट, सगळ्या भाजीला चालणारा आपला हा स्पेशल असा आगरी मसाला, लाल मसाला म्हणजे. ओके. तुम्हाला याची मी बनवलेला आहे हा. आता मी टाकलं याच्यामध्ये 2 चमचे, कलेजीमध्ये पण टाकते 2 चमचे. बघा मी कसं काढून घेतले सर्व. तुम्ही पण असं काढून घ्यायचं, जर मग जास्त गोंधळ होत नाही. पेट्यामध्ये पण टाकला 2.5, याच्यात टाकला अजून राहिलेला परत इक्वल टाकलं मी सगळ्यामध्ये, म्हणजे टेस्ट ना आपली चेंज होणार नाही आहे. सगळ्याची टेस्ट आपल्याला सेम लागेल. आणि थोडंसं चमचा ठेवला ना का तो गरम होतो. ओके. एकदम भारी मिक्स करते मी. आता याच्यात मी चिंच घेतली होती याच्यासाठी, मी चिकनसाठी चिंच नव्हती घेतलेली. चिंच टाकून देऊया. ओके. घालव का? चालेल ना सर, तेवढं काम केलं तर माझ्यावर उपकार होतील. तसं गाईस तुम्हाला मी आता दाखवते. त्याच्यात मी चिंच पण ॲड केले. आता मी याच्यामध्ये टाकते ही कोळंबी. सर इथे कॅमेरा ठेवा माझा. आता आपण टाकतो याच्यामध्ये फ्रेश अशी खाडीची जिवंत कोळंबी, जी लागणार आहे खायला भाकरीसोबत अप्रतिम. वाव. टाकली आपण, सगळी टाकली. बघा अजून उडते बघा, म्हणजे आहे अजून जिवंत. आता मी याच्यामध्ये ना वरतूनच मीठ टाकून देते. मीठ घेतलंय, मीठ टाकायचं. ओके बाबा, बॉस उडतंय ते. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर पण. तुम्ही असं समजू नका चायनाचं जेवण, हे आपल्या इथली संस्कृती आहे. आगरी कोळी रेसिपी आहे ही. मस्त मिक्स करून घेते. बघा कोळंबीचा कलर, कोळंबीसारखी कोळंबीची छोटी आहे, नंतर ती मोठी होते खाडीची. पण आता ही जास्त खाल्ली जाते आपल्या भागामध्ये. जेव्हा गरमी सुरू होते ना होळीच्या नंतर, ही रेसिपी खातात. आता मी काय करणार आहे, ही मस्त याच्यात ना हलकं पाणी टाकते, जास्त नाही टाकणार. सो गाईज बघा मी इथं हलकं पाणी टाकते. हलकं म्हणजे हलकंच बोलले मी. आता मी काय करणार आहे, याच्यावरती आहे ना झाकण ठेवून देणार आणि याला सांगणार आहे तू हो, मग तुला मी नंतरला आरामात दाखवते कसं दिसणार आहेस ते. आता येऊया आपण कलेजीकडे, जी माझ्या नवऱ्याची आहे. वा, नाकात मसाला गेला. नाकात मसाला गेला, एवढा भारी बनलाय, जाम भारी. आता मी ना मसाल्यामध्ये टाकते ही आपली फेवरेट कलेजी. कलेजी बोललं तर इथं तोंडाला पाणी सुटतंय आणि ती कलेजी होईपर्यंत वेट करावा अशी माझी इच्छा आहे. आपण मसाला शिजला, आता याच्यात टाकूया आपण पेटा. पेटाला टाईम लागेल, बट आपण फ्लोमध्ये त्याला होऊन देऊया आरामात आहे ना. आता मी काय करते, हे मिक्स झालं प्रॉपर सगळं. आता याच्यात मला मीठ टाकायचं आहे.
मीठ मी वरतून टाकते, कधी कधी मी आधी पण टाकते, पण जास्त तर मी कांद्यासोबत टाकते. कारण की ना कसं आहे ना, कांदा सॉफ्ट झाला ना तर मग ती टेस्ट जास्त सोडते. कांदा जास्त टाकला आपण सगळ्यामध्ये. आता मी काय करते, त्या दोन्ही रेसिपीमध्ये मिठाच्या नंतर एक टोमॅटो घालूया आपण. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण छान लागेल, पण टाकायचं कारण की नॉनव्हेजमध्ये टोमॅटो पाहिजे. आता आपण टाकतो याच्यावरती कोथिंबीर, तिकडे पण कोथिंबीर. आणि आता प्लीज मला असं नका बोलू की नॉनव्हेजची गाडी लाव, तिथे तू पटापट करशील सर्व लाव ना. आणि दाखवशील आम्हाला खायला. एवढं तुझी रेसिपी दाखवली नव्हती ना, तू लय बिझी होती ना. आईच्या घरी जा, इकडे जा, तिकडे जा. अच्छा, एवढंच सांगणार आहेस का? हा, तर गाईज का किती छान दिसते. मी मिक्स करते. कलेजी खूप सुंदर दिसते, कलेजी जाम भारी. जशी तुम्ही गाडीवरती खाता ना नॉनव्हेजच्या, तशीच लागेल अगदी. मी लिहून देते गॅरंटी. अशीच बनवा, पण सिम्पल आहे ना एकदम. बॅचलर बरोबर पण बनवते. भाकर आणू का बाहेरून? ते पण बनवते. भाकर बनवू का? पण आता टाईम नाही ना, तुम्ही घेऊन येऊ शकता. सो गाईज पेटा किती छान दिसतोय. आता मी याच्यात थोडं थोडं पाणी टाकते, कारण पाणी पाहिजे थोडं शिजायला. पेठात मी जास्त टाकते थोडंसं पाणी, कारण पेटा व्हेरी व्हेरी हार्ड असतो खूप जास्त. पण आम्ही जो खातो ना गावठी फेटा, तो ना तुटतच नाही ॲक्च्युली. त्याला किती पण शिजव, तो एवढा कडक होतो का आपला दात दुखेल. मग तो एवढा स्ट्रॉंग असतो गावठी कोंबडीचा, समज. येस. आता काय करूया आपण, हे सगळं टाकूया. आता सगळ्यावरती झाकण ठेवायचे आणि यांना होऊन द्यायचे. मग तुम्हाला मी हे सगळ्या रेसिपी आहेत ना दाखवते की कशा दिसतात आणि कशा लागतात. तुम्हाला कसं वाटलं रियांशीला 3 रेसिपी एवढं झटपट दाखवलं तुम्हाला? मी बोलते करा, वुमन डे आहे, आपली पॉवर दाखवा घरामध्ये की मी 3 रेसिपी एकसाथ करू पण शकते. मेकअप कधी दाखवणार? वुमन डेचा मेकअप दाखवणार आहे की नाही? वुमन डेचा मेकअप नाही दाखवणार आहे, पण लवकरच. तुला पार्टी द्यायला लागेल का पहिला? लवकरच तुझी मर्जी. देऊ का नको? आता मग हे ठेवूया, होऊन देऊया. आता हा पसारा निघला, तो पसारा भांडी घासून घेते आणि मग येते मी तुम्हाला दाखवते की हे कसं झालंय ते. ठीक आहे, सेम असंच करा, मगच असं होईल सेम माझ्यासारखं. तर बोलणार रियांशी तू दाखवते, आमचं सेम बनत नाही. असंच करा फॉलो. अजून काय? काही नाही. आता मी भांडी घासते. आता भांडी घासायला हाताला तिने पकडला. हा, चावले बघ. काय खोटं बोलतो, चावली तुला? तू धुतली का मी धुतली चावायला? पापू गाईस तुम्ही बघू शकता, मी विक्रांसाठी मस्त असं ताट भरलंय. हे बघा, याच्यामध्ये हे फेटा आहे, इथं एक कलेजी अशी मस्त आगरी स्टाईलमध्ये बनवले. आणि ही कोलंबी आहे. कोलंबी मीन्स खाडीची जी असते ना, छोटी कोलंबी जिवंत ती. आणि ज्वारीची भाकरी आहे आणि भात पण आहे. तांदळाची पण भाकरी आहे, पण मी त्याला ज्वारीची भाकरी दिली. आता मी चालले त्याला जेवण घेऊन. जेवण बघू दे, बघू दे. मना आहे तुम्हाला बघायला जेवण. वाव, का भारी दिसत खाली का? बघा गाईस, किती सुंदर बनवलं मी. तुम्ही जे ढाब्यावर खाता ना आगरी स्टाईलमध्ये कलेजी आणि पेटा, तसंच झालं एकदम सेम. गॅरंटी देते मी लिहून. हा कलेजी बनवले मस्तपैकी बिना वाटणचा. आणि हा फेटा आहे. आणि ही मस्त अशी खाडीची जिवंत कोलंबी आहे. ज्वारीची भाकर आहे, तांदळाची पण आहे, पण ह्यांना ज्वारीची खायची म्हणून ज्वारीची दिली. आणि भात आहे. तर हा जेवण तुम्ही घ्या, ही माझी प्लेट घ्या. आणि 700 रुपये द्या ना कशाला? ताटाचे 700 रुपये पाहिजे मला. का ग? का म्हणजे एवढं भारी जेवण भेटतं का फ्रीमध्ये? हा, ढाब्यावर जाऊन खातात. जिवंत होते ना. येस. कसं झालं? खूप इच्छा होती कलेजी पेटा संधी खायची, तर आज मला भेटलं. बाबा पावडरला मग. अच्छा, ओके, मग ठीक आहे ना, चालते ना. मस्त आहे ना कलेजी? बघा कलेजी, कलेजी. बापरे, रोहिला पण एवढं भारी जेवण नाही भेटलं जे आज भेटलं. हा ना, छान आहे ना, मस्त झालंय. बिना वाटणचं बनवले गाईस. तर तुम्हाला सांगते एकदम झटपट रेसिपी बनवली मी. आणि तिन्हीकडे 3 मी फेटा. येस, फेटा बघा, फेटा. फेटा पण शिजला एकदम भारी. बा जाम भारी झालंय का? चला, हे तुम्ही सगळं संपवून टाका. आणि गाईस तुम्ही पण अशी रेसिपी बनवा. त्यांना सांग बनवून, मी 3 गॅसवर ठेवून बनवलं. तू पण सांग ना त्यांना. दाखवलं धरलं मी. तर गाईस तुम्ही पण असं बनवा आणि तुमच्या घराला असं खायला घाला. तर चला, कसं वाटलं आजचं मी तुम्हाला ब्लॉग माझा आणि रेसिपी मला नक्की कमेंट करा. बाय.